Yes, am I audible? Ledger is also done. Okay. Yes, Aniket, correct आहे बरं का. Left side is debit and right side is credit. I hope you are clear with it. Yes, now. Can I continue? Please tell me whether yes or no. Can we prepare ledger now? Okay. So, I know you can do the posting of 6th March, means the entries on 6th March, 7th March, 10th March, 12th and 20th March. Okay, all of that entries posting you can do, but for the cash balance I'm going to tell you. Okay, remember a sentence, cash account मार्जिन मध्ये वर लिहूनच घ्यावं. वर मार्जिन मध्ये लिहून घ्यायचंय. नोटबुक मध्ये वर जागा असते नाही, तर वर पेजच्या वर मार्जिन असतं ना, डेट वगैरे लिहिता बघा त्याच्या लेफ्ट साइडला. कॅश अकाउंट always has debit balance or always shows debit balance. Cash account always has debit balance or cash account always shows debit balance असं पण म्हणू शकता तुम्ही. Instead of has you can also write shows debit balance. Okay, बिकॉज मला सांगा, आता समजा माझ्याकडे कॅश आहे. ओके, 10,000. हे माझं ऍसेट आहे का लायबिलिटी? हो, ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? बेसिक्सला आपण ऍसेट अँड लायबिलिटी बघितलेलं आहे. ऍसेट म्हणजे काय असते? ऑल द रिअल अकाउंट्स. जर लक्षात ठेवायचं सांगितलं तर आठवतंय का? ऍसेट्स म्हणजे ऑल द रिअल अकाउंट्स, सगळे म्हणजे जे प्रॉपर्टीज आहेत, रिसिवेबल्स आहेत, ते माझं ऍसेट आहे. आणि लायबिलिटी म्हणजे काय? हो, ऑल द पेएबल्स. ऑल द पेएबल्स ऑफ द बिझनेस, जे पेएबल अमाऊंट आहेत बिझनेसचे, ते सगळं लायबिलिटी असते. मग मला सांगा, माझ्याकडे जे कॅश आहे ते ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? एव्हरीवन इज सेइंग ऑलमोस्ट कॅश ऍसेट. ओके, कॅश इज अन ऍसेट. ओके, अँड ऍसेट शोज डेबिट बॅलन्सेस. ओके, ऍसेटला नेहमी डेबिट बॅलन्स असतं. ओके, ऍसेटला नेहमी डेबिट बॅलन्स असते. हे मी तुम्हाला फार पुढचं सांगितलेलं आहे. फार पुढचं म्हणजे 11th तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही हे सेंटेन्स ऐकणार पण नाही. ऍसेटला डेबिट बॅलन्स असतं हे. मे बी काही जण काही कॉलेजमध्ये सांगतील पण काही कॉलेजमध्ये सांगत पण नाहीत ऍसेटला डेबिट बॅलन्स असतंय. ओके, बट मी आता तिथपर्यंत जात नाही. एकदा मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळून जाईल. लायबिलिटीला पेएबल असतं. लायबिलिटी मीन्स पेएबल. आता इथपर्यंत आलो तर मी बाकीचं पण सांगतो. लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. मी एक्सप्लेन केलेलं नाहीये. ओके, मी प्रूव्ह पण केलेलं नाहीये तुम्हाला. ते अकाउंट आल्यानंतर प्रूव्ह होतंय. आता कॅश अकाउंटला तर मी सांगितलं तुम्हाला, कॅश अकाउंट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. ओके, आता तुम्ही ड्युरिंग द कोर्स, आपलं एवढं मोठं कोर्स आहे, 11th आहे, 12th आहे, त्यानंतर सीए फाउंडेशन किंवा सीए फाउंडेशन आहे, कधीच क्रेडिट बॅलन्स येत नाही कॅशला. ओके, बिकॉज ते रिझन पण आहे, त्याला कॉमन सेन्स पण आहे, बट मी आता तुम्हाला ते एक्सप्लेन करायला जात नाही. आता एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, तुम्ही लक्षात ठेवला तर इझी होईल माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. ओके, ऍसेटला मी काय म्हणलो? डेबिट बॅलन्स. ऍसेट म्हणजे कोण कोण असतात? रिसिवेबल्स अँड प्रॉपर्टी वगैरे. आठवतंय का? ऑल द रिअल अकाउंट्स. रिअल अकाउंट ऍसेट असतात आणि रिसिवेबल्स पण. रिसिवेबल्स मध्ये कोण येतं? डेटर्स वगैरे. ओके, डेटर्स आठवतंय ना तुम्हाला? अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. ओके, पेएबल्स. पेएबल्स म्हणजे लायबिलिटी असते. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असते. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असते. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असते. मे बी तुम्हाला हे समजलेलं नसेल. मे बी काय 100% तुम्हाला हे समजायला नकोच. बट तुम्हाला मी काय म्हणतोय, जमलं तर आठवण ठेवा हे ऍसेट अँड लायबिलिटीचं पण. ओके,
ते नंतर आल्यानंतर मी परत सांगतो, डू नॉट वरी. आता लक्षात काय ठेवायचं सर? सर हे ॲसेट लायबिलिटीचं एकदा ऐकलो सर, ठीक आहे. बाकी आम्हाला सांगा सर. जे आता पाहिजे आम्हाला. कॅश अकाउंट ऑल्वेज शोज डेबिट बॅलन्स. ओके. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, कॅश अकाउंटला डेबिट बॅलन्स असतंय म्हणल्यानंतर, आता 1 मार्च 2020चं जे बॅलन्स आहे, 1 मार्चचं 20,000चे जे 10,000चे जे बॅलन्स आहे, ते ओपनिंग बॅलन्स आहे का क्लोजिंग बॅलन्स आहे मला ते सांगा. 1 मार्च 2020चं जे बॅलन्स आहे कॅशचं, इज दिस ओपनिंग बॅलन्स ऑर क्लोजिंग बॅलन्स? आपण कॅश अकाउंट प्रिपेअर करतोय फॉर द मंथ ऑफ मार्च. For the month of March, we are preparing cash account. So tell me whether this is an opening balance or closing balance. Almost everyone is saying opening balance. Okay, this is opening balance. Very good. ओपनिंग बॅलन्सला आपण ब्रॉड डाऊन लिहित असतो. ओपनिंग बॅलन्सला आपण ब्रॉड डाऊन लिहित असतो आणि लक्षात ठेवा, ओपनिंग बॅलन्स कुठं लिहायचं असतंय? जे बॅलन्स आहे, आता अकाउंटला मी म्हणलो डेबिट बॅलन्स आहे. अकाउंटला मी म्हणलो डेबिट बॅलन्स आहे. कॅश अकाउंट ऑल्वेज शोज डेबिट बॅलन्स. तर ओपनिंग बॅलन्स लिहायचं असेल ना, त्याच साईडला लिहायचं, म्हणजे डेबिट साईडलाच लिहायचं. म्हणजे कसं लिहायचं बघा, ऑन 1 मार्च 2020 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. कॅश अकाउंट ऑल्वेज हॅज डेबिट बॅलन्स. मग ओपनिंग बॅलन्स आहे हे, ओपनिंग बॅलन्स. मी तुम्हाला फार क्लिअरली सांगितलेलं आहे, क्लोजिंग बॅलन्स कॅरीड डाऊन अपोजिट साईडला असतंय. ओपनिंग बॅलन्स त्याच साईडला असणार आहे, जे बॅलन्स असतं त्या साईडला. ब्रॉड डाऊन जे बॅलन्स असतं त्या साईडला जात आहे, म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे ना, ब्रॉड डाऊन तिथंच असणार. ब्रॉड डाऊन कधी रिव्हर्स साईडला जात नाही. प्लीज रिमेंबर दॅट. कॅरीड डाऊन रिव्हर्स साईडला येत असते, ब्रॉड डाऊन येत नाही. ओके. आज आपण हे न्यू कन्सेप्ट बघितलेलं आहे. तुमच्यासाठी हे न्यू कन्सेप्ट आहे, न्यू पॉइंट आहे. अकाउंटला जे बॅलन्स असतंय, आता समजा डेबिट बॅलन्स आहे, आता या एक्झाम्पल मध्ये कॅश अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे. मग जर ओपनिंग बॅलन्स तुम्ही लिहित असेल, इफ यू आर रायटिंग ओपनिंग बॅलन्स, प्लीज राईट ऑन द साइड विच बॅलन्स इज ऑफ अकाउंट. आता डेबिट बॅलन्स आहे, मग डेबिट साईडला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. टू बॅलन्स का आलं? डेबिट साईडला टू लिहितो आपण. बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग. ब्रॉट डाऊनला ओपनिंग लिहायचं, ओपनिंगला ब्रॉट डाऊन लिहायचं आपल्याला. ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. ओके, 10,000. जर हे समजलं असेल तर पुढचं फार इझी आहे. हे लिहून घ्यायचंय. प्लीज राईट इट डाऊन. सर आम्हाला कसं कळणार सर अकाउंटला कुठलं बॅलन्स आहे? कॅशचं तुम्ही सांगितलं सर, बाकीचं टेन्शन घेऊ नका. मी आहे की हो, मी कुठं जाणार आहे का? नाही सर आम्हाला गडबड आहे. नाही गडबड करून चालत नाही. तुम्हाला मी आधी पण सांगितलं, अकाउंटमध्ये बुककीपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? पेशन्स. ओके. पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळं नंतर. ओके. आय होप यू हॅव कंप्लीटेड टिल हियर. नाउ नेक्स्ट. आता जर्नल वरून बी क्विक. आता हे फर्स्ट तर नो एंट्री होतं बॅलन्सिंगचं, आठवत आहे का? ते आपण बॅलन्स लिहिलेलं आहे. लेजरमध्ये कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं. देन ऑन 6th ऑफ मार्च तुम्ही सांगायचं एंट्री ऑब्झर्व करा. प्लीज ऑब्झर्व द एंट्री. Purchase account debit to cash account. We have credited cash account here. We have credited cash account here. So go to cash account credit side. Yes, sir. Cash account credit side. Write down the date 6th March 2020. On credit, we write by which account? Tell me by which account? In the entry purchase account debit to cash account. If we cut down cash account, we are remaining with purchases account. So by purchases account. Amount किती हो? 2,500. Have you completed till here? Huh. Very quickly. Please write. Be quick. Buy purchases. Next entry. आता बघा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला. इथं काही जण हे एंट्रीज रॉंग करतात.
हे जर्नल एंट्री मध्ये एंट्रीज रॉंग करतात. मग 100% तुमचं पोस्टिंग रॉंग असणार आहे. जर्नल एंट्री रॉंग आहे आणि पोस्टिंग करेक्ट आहे असं होत नसतंय. ओके, I hope you are getting me. So journal is very much important. On 7th of March, cash account debit to Sudhir's account. Here we have debited cash account. Okay, so go to cash account debit side. Write down 7th March. You can leave a line for blank, but not required. इथे एक लाईन ब्लँक सोडायचं असं काय रिक्वायर्ड नाहीये, कंपल्सरी नाहीये. तुम्ही इथंच लिहू शकता. ज्यांना ब्लँक सोडायचं त्यांनी ब्लँक पण सोडू शकतात. मग जागा जास्त लागेल. ओके, बट मी असं एक लाईन ब्लँक का सोडतोय तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अदरवाईज असं वाटेल की काय कळणार पण नाही तुम्हाला. इथं लाईन ब्लँक सोडायचं कंपल्सरी नाहीये. ओके, रिमेंबर दॅट. 2 काय लिहायचं? इफ वी कट डाउन कॅश अकाउंट फ्रॉम कॅश अकाउंट डेबिट टू Sudhir's account, we are remaining with Sudhir's account. So write down to Sudhir's account. To Sudhir's account. Yes, how much? 3,000. To Sudhir's account, 3,000. ओके, आय होप तुम्हाला पोस्टिंग इझी वाटत आहे हा आता. दिस इज वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक. Then on 10th March, Madhuri's account debit to cash account. We have credited cash account here. So go to cash account credit side. Go to cash account credit side. Run down on 10th March 2020. तुम्ही लाईन ब्लँक सोडलं नाही तरी चालतंय. बाय माधुरीज अकाउंट. आता हे कसं आलं माधुरीज अकाउंट? सर तुम्ही जादू केलात सर. जादू केलं नाही आहे बघा. कॅश अकाउंटला कट केलो तर माधुरीज अकाउंट राहतंय. मग क्रेडिटला काय लिहायचंय? बाय माधुरीज अकाउंट 3,000. 3,000 आहे का 2,000 आहे हो? माधुरी तर 2,000 आहे का? मी तर रॉंग लिहिलेलं आहे का हे? जस्ट अ मिनिट. अहो हेच पासवर्ड मी कंटिन्यू करा म्हणलो होतो. अवघड आहे. सेम मीटिंग आयडी पासवर्ड आहे ना हो. ठीक आहे. हा इथे 2,000 आहे का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हो, ज्यांनी माझं बघून लिहिलेत कॉपी केलेले हे रॉंग आहे बरं का. हे 2,000 अमाऊंट आहे क्वेश्चन मध्ये. ओके, 2,000. येस, बाय माधुरीज अकाउंट 2,000. आय होप यू have completed till here. By Madhuri's account 2,000. Yes, next. Cash account debit to sales account. We have debited cash account here. So go to cash account debit side. Write down. तुम्हीच लिहायचं आता. 12th March 2020 ला. Go to cash account debit side. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला जायचंय. लिहा तिथं डेट 12th मार्च. इथे येत आहे बघा 12th March 2020. टू सेल्स अकाउंट 7,000. नेक्स्ट. Last entry, I think. Rent to cash. Rent account debit to cash account. Go to cash account credit side. We have created cash account here. Go to याचा डेट काय होतो? 20th March का? Okay, go on 20th March. Yes, go to cash account credit side. On 20th of March 2020, write down buy काय लिहायचो? Buy rent account. Okay. Yes, how much? 3,500. Harshvardhan, I have completed 12th March also. इथं आहे 2 sales. Okay, debit line नव्हते.
कॅश टू सेल्स घेतलेलं आहे ना? हा. हॅव यू कम्प्लिटेड टिल हिअर? Okay, please say yes or no or done. Please tell me whether you have completed till here. Yes, we will do balancing in the next lecture. So this is it for today. Yes, in journal entry it will be 17,000. Total 17,000 येते का हो मग? Total 17,000 येते का? एकदा मला सांगा. Please correct me if I am wrong. 17,000 येते का total? एक जण total 17,000 म्हणतायत. अरे जर्नलचं टोटल हो. हे 18,000 तुम्ही करेक्ट सांगितलेलं का रॉंग आहे? नो का? हे करेक्टच आहे का 18,000? ओके. हा त्यांनी बॅलन्स सांगत होते का? हो हो हो, तुम्ही बॅलन्स सांगत होता का हो? ओके. आय डोंट नो व्हाय व्हॉट बट ओके ओके, तुम्ही बॅलन्स सांगत होता का? ओके. नो इश्यूज, नो इश्यूज. वी विल डू बॅलन्सिंग इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. येस. बाय बाय. येस. बाय करायचं हो सगळ्यांनी. येस प्लीज. ओके. बाय बाय अँड थँक यू.